नमस्कार. मी मुग्धा लोणकर. स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत उद्योग यशोगाथा संघर्षाचा शिखर यशाचा आदर्श पॉवर्ड बाय प्राईम टायकूनच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. सध्याचं शिक्षण क्षेत्र हे सगळ्यात क्लिष्ट, अवघड आणि आघाडीचं क्षेत्र असं समजलं जातं. त्याचं कारण असं आहे की आता जेनझी, अल्फा जेनझी अशा जनरेशन्स यायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला शिक्षण पद्धतीचे ट्रेंड्स बदलावे लागतात. त्यामुळे हे शिवधनुष्य पेलणं काही सोपं नाहीये. पण आज आपल्यासोबत हे शिवधनुष्य पेलणारी एक व्यक्ती गप्पा मारायला आलेली आहे. नमस्कार सर, तुमचं या नमस्कार. कार्यक्रमात स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत युवा कोचिंग क्लासेसचे प्रसाद मोरे सर. युवा कोचिंग क्लासेसची सुरुवात कशी झाली आणि म्हणजे का तुम्हाला क्लासेस सुरू करावे असं वाटलं? ऍक्च्युली युवा कोचिंग क्लासेसची सुरुवात 2016 मध्ये झाली, एक ऑफिशियल म्हणायचं झालं तर. पण त्याच्या अगोदर जेव्हा माझी 11वी-12वी झाल्यानंतर ॲज अ टीचर म्हणून मला शिकवणुकीची संधी मिळाली. मी ज्या क्लासला स्वतः शिकायचो तिकडे, आणि तिथे शिकवणुकीला जेव्हा संधी मिळाली तेव्हा एक विषय सुरुवातीला मिळाला आणि त्या एक विषयाचे एक 5,000 रुपये मिळतील असं ठरलेलं. पण काही कारणास्तव ते पैसे नाही मिळवले, म्हणजे मिळाले नाहीत मला. आणि असंच इतर शिक्षकांना देखील त्यांचा पगार मिळाला नाही, तेव्हा ते सोडून गेले. पण मग मला कुठेतरी वाटलं की आपण असं सोडून जाणं योग्य नाही, कारण आपण जर मध्यावरती गेलो तर मग मुलांचं कसं होणार त्या वर्षी. मग म्हटलं की नाही, त्यांचे जे शिक्षक सोडून गेले त्यांचे विषय मी शिकवायला सुरू केलं. आणि मग त्या वर्षी एकंदरीत मी 4 विषय शिकवायला सुरू केलं. असं असं 1 वर्ष झालं. दुसऱ्या वर्षी मग 4ही विषय मला दिले त्या सरांनी. त्या वर्षी पण सेम पैशाचा प्रॉब्लेम. असं 3 वर्ष लगातार लागोपाठ हे असंच होत गेलं. आणि या 3 वर्षात मला सगळ्या विषय शिकवायला मिळाले, त्याची संधी मिळाली. ह्याचा मला उपयोग झाला की 4थ्या वर्षी मुलंच म्हणायला लागली की तुम्ही पैसे पण तुम्हाला मिळत नाही तरी पण का शिकवता? म्हटलं नाही रे, मला आवडतं शिकवायला. तिथे मग ते एक क्लॅरिटी झाली की नाही, आपण या क्षेत्रात काम करू शकतो आता. आणि मग मुलांकडनंच तो एक मिळाला, प्रोत्साहन मिळालं की नाही, तुम्ही स्वतःचं काय नाही चालू करत मग. आणि मग घरामध्ये स्वतःचा क्लास एक 8x10च्या घरामध्ये सुरुवात करायला आम्ही म्हणजे सुरू केलं, क्लास सुरू करायला. ओके. अशा प्रकारे आपण युवा कोचिंग क्लासेसची सुरुवात झाली. आणि मग 2016 साली जेव्हा आम्ही क्लास बाहेर ऑफिशियली आणलं, त्याच्या अगोदर आम्ही काय केलं की 8x10च्या घरामध्ये क्लासेसची जी सुरुवात केली. त्याच्यासाठी घरामध्ये आता 8x10चं मुंबईमधलं घर म्हणजे एक झोपडपट्टीमधलं आपण म्हणू शकतो. किचन, त्याच्यामध्ये मोरी, असं. मला अजून आठवतं, माझा मित्र आणि सतीश आहे, तो आणि मी एक 70 रुपयाचा डिस्टेंबरचा पेंट आहे, त्यांनी घर पूर्ण व्यवस्थित पेंटिंग केलं. आणि घरामध्ये 7-8 जण बसतील अशीच सुविधा होती. हळूहळू विद्यार्थी 7-8चे 10-12 झाले, तर किचन मोरी मोडायला लावली आणि मग आम्ही घरामध्येच ते बेंचेस टाकून सुरुवात केली. पण मग 10-12चा हा पार्ट टाइम सगळा चालू होता. जेव्हा आम्ही फुल टाइम मध्ये आलो तेव्हा मग लोकांना कळलं की हे लोक फुल टाइम मध्ये युवा कोचिंग क्लासेस नावाने चालू केलं. तेव्हा पहिल्याच वर्षी आम्हाला 114 विद्यार्थी मिळाले. 10 वरून डायरेक्ट 114. हा खूप म्हणजे अमेझिंग मोमेंट होता. तेव्हा खऱ्या अर्थाने युवा कोचिंग क्लासेसची सुरुवात झाली असं मला वाटतं. कोचिंग क्लासेस सुरू करण्याच्या आधी तुमचं साधारण शिक्षण किंवा शैक्षणिक बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड असं काय असतं? ओके. ऍक्च्युली मी पण एक बोलतो ना, मिडल क्लास फॅमिली मधूनच बिलॉंग करतो. माझं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण एक महानगरपालिकेच्या शाळेत झालेलं आहे. तिथून 5वी ते 10वी माटुंगामधील लायन्स पाना शाळेमध्ये पूर्ण शिक्षण झालं. 11वी ते 12वी MD कॉलेज परळमधलं, आणि पुढचं जे शिक्षण आहे ग्रॅज्युएशन पर्यंत ते SIS कॉलेज सायनमधून झालेलं आहे. आता 12वी झाल्यानंतरच मोस्ट ऑफ 10 झाल्यानंतर पण आर्ट्स निवडायचं, सायन्स की कॉमर्स असं होतं. तेव्हा आमच्या वेळी असं काय स्पेसिफिक सांगणार असं कोण नाही. ज्याचं कोण नाही त्याचं कॉमर्स असं म्हटलं जातं. आम्ही कॉमर्स घेतलं. पण 10वी नंतर जेव्हा टक्के चांगले पडले तेव्हा नंतर म्हटलं की बाबा कॉमर्स घेतोय, तर कॉमर्समध्ये पुढे काय करणार. ते विलेकरचे सर आहेत जिथे आम्ही 11वी-12वीला, त्यांनी सांगितलं की CA करा असं. आणि मग CA करण्यासाठी मग आम्ही ठरवलं की बाबा चला CAचं पुढचं शिक्षण हे करूया. ॲट प्रेझेंट BCom झाल्यानंतर CAची एंट्रन्स एक्झाम आम्ही दिली. पण तोपर्यंत साईड बाय साईड जेव्हा क्लासेस होते ते खूप मोठं होत चाललेलं. 100-150 विद्यार्थ्यांना आम्ही शिकवायला सुरू केलेलं. तेव्हा खूप क्रेज होते की CA व्हायचं, एक फॅड होता. कारण कसं असतं, इंजिनियरचा एक मध्ये ट्रेंड आलेला की सगळे इंजिनियर, तसं मग CA व्हावं असं. आता CAच्या एका सहीचे तेव्हा 5,000 रुपये मिळायचे क्लायंट कडून. तेव्हा CA खूप भारी, म्हणजे का एका सहीचे त्याला 5,000 मिळतात. पण नंतर मग कळलं
सीए ला एका सहीचे 5,000 मिळतात, तो एवढा श्रीमंत. त्याला 5,000 देणारा एका सहीसाठी तो किती श्रीमंत असेल. हम्म. आणि तो होता उद्योजक. तेव्हा डिसाईड केलं आपण उद्योगाकडे पूर्ण लक्ष देऊया आणि आपण या क्षेत्राकडे फुल टाइम काम करायला सुरू केलं. असं आता काही वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे नोकरी, फोकस हा नोकरी होता, की तुम्ही कुठलंही जरी सेक्टर निवडलं म्हणजे जर बीएड वगैरे केलं की टीचिंगच्या फील्डकडे वळायचं, पण नोकरी करायची, स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं हे त्यावेळेची क्रेज नव्हती. आता गेल्या 5-6 वर्षामध्ये त्याचं हे जास्ती येतंय. तर मग घरच्यांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला जेव्हा तुम्ही ठरवलं की नाही मला नोकरी नाही करायची आणि मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तर या ह्याच्यामध्ये घरच्यांनी कसा सपोर्ट केला, कारण तो सपोर्ट पण आपल्याला महत्वाचा असतो. ऍक्च्युली आम्ही म्हटलं तरी माझं म्हणायचं झालं तर आम्ही आमच्या पहिल्या पिढीचे उद्योजक आहोत. कारण घरात अजिबात उद्योजकाचं काय बॅकग्राऊंड नाहीये. 10वी नंतर जेव्हा 10वी सुरू म्हणजे 10वीची परीक्षा संपली, मला अजून आठवतं की 23 तारखेला समथिंग मार्च महिन्यामध्ये संपली. 1-2 दिवसच घरी होतो आम्ही. मग नंतर लगेच दुसऱ्या 2 दिवसांनी पेपर लागला, कारण घरात कंटाळा यायला लागला, काहीतरी करायचं होतं. मम्मी पप्पांनी खूप आता केलं, आता स्वतः कमवून स्वतःचं शिक्षणाचं घ्यायचं. त्या अगोदरपासून बॅकअप माइंडला चालू होतं. मग पेपर लाईन टाकायला सुरू केलं. नंतर मग पेपर लाईन करता करता 22 गाड्या, 18 बाईक ते धुवायला सुरू केलं. हा सगळा स्वतःचा होता. म्हणजे पेपर लाईन टाकायची, त्याचे नोकरी टाईप 500 रुपये मिळायचे, पण गाड्या धुवायच्या स्वतःचा व्यवसाय टाईप झालं. आणि मग 2011-12ला 9ची 10वी आहे. ह्या 2009च्या 2009 आणि 10 मध्ये जर पाहायला गेलं ना, तर जेव्हा गाडी धुणं, पेपर लाईन टाकणं आणि दिवसभर एका ठिकाणी जॉब करणं, किराणा मालाच्या दुकानामध्ये जनता स्टोअर म्हणून आहे, त्या जनता स्टोअरमध्ये काम करत तिथे 6,000 मिळायचे आम्हाला. आणि हे 6,000 सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत मिळायचे, एवढं 12 तास काम केल्यावर. आणि सकाळी 6 ते आम्ही 8 वाजेपर्यंत जे काम करायचो ना, तेव्हा आम्ही ऑलमोस्ट 8 ते 10,000 कमवायचो. तेव्हा कळलं की इकडे 12 तास काम केलं तर फिक्स पगार आहे, आणि आपण स्वतःचे जे काय करतोय, कधी कधी गाड्या 22चे 20-25 व्हायच्या, कधी कधी 30 पण मिळायचे. संडे असेल तर आणखी गाड्यांचं एक्स्ट्रा पैसे मिळायचे. तेव्हाच मी आणि माझा मित्र जो सतीश आहे, त्यांनी ही जी सुरुवात केली, तेव्हा हे कळलं की नाही आपल्याला काहीतरी स्वतःचं करायचंय. आणि मग तिथून मग सुरुवात झाली. पण तेव्हा ती हिंट नव्हती मिळत की नक्की काय करायचंय. मग 12वी नंतर मग कोणीतरी सांगितलं इतकं चांगलं टक्के पडतं, मग गाडी बिडी काय धुतो, सीए कर. मग सीएच्या लाईन मध्ये गेल्यानंतर मग एज्युकेशनचं आणखी कळायला लागलं, अरे वा हे सेक्टर छान आहे, आपल्याला शिकवतं पण चांगलं येतं, मग आपण ह्याच्याकडे वळूया. पण तरी सुद्धा क्लासेसच हे नव्हतं समजत. मग त्याच्या आधी आम्ही खूप सारे प्रयोग केले. म्हणजे जॉब आम्ही एकत्र करायचो, मी आणि सतीश माझा मित्र आहे, जो आता बिझनेस पार्टनर देखील आहे. असं जॉब आम्ही एकत्र करायचो, तेव्हा पण कुठे वाटायचं की तेच रुटीन आहे, एक फिक्स पगार आहे, आणि जॉबमुळे फक्त एका पिढीचा उद्धार होईल किंवा तात्पुरता उद्धार होईल. सगळ्यांचा जो उद्धार करायचा संपूर्ण पिढीचा, तर मग आपल्याला काहीतरी असं पाहिजे, मोठा गेम हवाय. आणि मग ते एवढं क्लिक नव्हतं होत. मग आम्ही ऑनलाईन भाजी.com पण चालू केलं. भाजी जेव्हा चालू केला, घरी हसायला लागले. बीकॉम झालेला, चांगली नोकरी असलेला व्यक्ती 8 वाजता भाजी बिजी विकतो, म्हणजे नाही शिकलेले ते काय करणार. मग म्हटलं चला भाजी नाही. मग तो आमचा प्लॅन थोडासा फ्लॉप झाला. तेव्हा मग क्लिक झालं की अरे पार्ट टाइम वाला जो क्लास आहे त्याला आपण फुल टाइम आणू शकतो. तरी सुद्धा आम्ही डेअरिंग नव्हतो कारण हाती असलेला जॉब सोडून व्यवसाय उतरणं म्हणजे खूप मोठी रिस्क होती. त्यात जिथे आम्ही जॉब करायचो तिकडच्या एका सरांनी मग सांगितलं, आम्ही अकाउंट डिपार्टमेंटला होतो, त्यांनी एक दिवस ऑडिटचे रिपोर्ट्स, अकाउंटिंगचे काही रिपोर्ट्स आणले. तेव्हा मग सांगितलं, अरे हे तुम्हाला जे काय 12-15 हजार आम्ही देतोय ना, मराठी मुलं 7-8 हजारात मिळतील, त्यामुळे एवढं काय मोठं काम नाही. ते खूप लागलं म्हणाला. माझं आजही फेसबुकला एक आर्टिकल आहे की मी जॉब सोडतोय म्हणून. खूप जणांनी मग कमेंट पण टाकले की जॉब सोडतोय मग पुढे काय करणार. म्हटलं काहीतरी स्वतःला आवडेल असं काहीतरी नक्की करेल. आणि मग 1-2 महिन्यामध्ये मग ते भाजीचं सुरू झालं. ते फ्लॉप झाल्यानंतर सेकंड लाईन आम्हाला खूप छान मिळालं की पार्ट टाइम क्लासला पण फुल टाइम आणूया. आणि मग मी ठरवलं की नाही बाबा आता फुल टाइम क्लासेसला सुरुवात करायची. असं एक सांगायचं राहिलं, घरी क्लासेस बद्दल पण सांगितलं की आता भाजीचं झालं तर मी क्लास सुरू करतोय. त्यात पण मला अजून आठवतं घरचे हसायला लागले. त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या घराण्यामध्ये बाप जन्मामध्ये कोणी शिकवलं नाही, तू काय शिकवणार. ते खूप मनाला हे झालं, कारण घरच्यांचं कसं असतं, त्यांना जोपर्यंत चमत्कार दिसत नाही तोपर्यंत ते नमस्कार करत नाही. ही गोष्ट खूप आहे. आज आमच्याकडे जेव्हा 4-5 वर्ष 1000पेक्षा जास्त विद्यार्थी शिकून गेले, त्यानंतर आता घरचे तेच सांगतात, अरे माझा मुलगा क्लासेस घेतो, त्याच्याकडे 28 शिक्षक आहेत, दरवर्षी 300 ते 350 विद्यार्थ्यांना तो शिकवणुकीची सर्व्हिस देतो. तेव्हा खूप भारी वाटतं. असं
त्याच्यामुळे ते आता खूप छान आहेत, त्यांना खूप आवडतं ते सगळं आता. बरोबर, कारण त्यावेळेच असं होतं ना की एक ठराविक रक्कम महिन्याच्या शेवटी आणून दिली की हा. घराचं गणित बसायचं, त्याच्यामुळे येस. तेच हे होतं. कोचिंग क्लास सुरू करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या? कारण प्रत्येक गोष्ट सोपी नव्हती आणि त्यावेळेला कोचिंग क्लासचं अजून आत्ता इतकं हे पण नव्हता, ट्रेंड पण नव्हता. तर सुरू करताना कोणकोणत्या अडचणी? ऍक्च्युली कसं असतं, मराठी उद्योजकाला उद्योगात उतरायचं तर पहिली तर मानसिकता लागते. ती मानसिकता घरातून मिळत नाही, ते पोषक वातावरण घरातून मिळत नाही. कारण तुम्हाला म्हटलं ना, व्यवसायासाठी पैसे पाहिजेत, तर 10 कारण येतील की का नाही मिळणार. तुम्ही तेच सांगितलं, घरामध्ये लग्न समारंभ आहे, तर 10 कारणं भेटेल, कुठून कुठून पैसे आपण उभे करू शकतो. उभे करू शकतो. आणि आमच्या बाबतीत पण ते पहिले तर उद्योगासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोक तयार नव्हते आधी घरची. मग मी, माझा मित्र सतीश, जेव्हा आम्ही जॉब सोडला तर लास्ट मंथची सॅलरी होती आमची, ती गेली. काही विद्यार्थ्यांकडे ऍडव्हान्स फी घेतली. सुदैवाने मित्र खूप छान मिळाले. 7 ते 8 मित्रांनी 2-2 हजार रुपये आम्हाला दिले. असं 35-40 हजारचं फंड घेतलं आणि उद्योगाला मी सुरुवात केली. मला अजून आठवतं की पहिला जो क्लास आम्ही गाळा घेऊन प्रॉपर शॉप घेऊन घेतला, त्या मोडकळीस आलेलं एक दुकान होतं जे 4-5 वर्ष पडलेलं. इव्हन त्याचं सिलिंग सुद्धा पडलेलं. मेस्त्रीला म्हणाले सिलिंग बनवायचं किती, त्यांनी सांगितलं सिलिंगसाठीच 20,000 रुपये लागतील. आणि आमच्याकडे तुटपुंज कॅपिटल होतो 40,000चा. आणखी एका दोघांकडनं 20-20 हजार रुपये मिळाले आणि 1,30,000 रुपयामध्ये आम्ही तो पहिला सेटअप चालू केला. आता पहिल्या सेटअपला जेव्हा 114 विद्यार्थी मिळाले, खूप आनंद झाला. अरे आता सगळं छान चाललंय, घरचे पण खुश झाले, सगळं मस्त. आणि बरोबर 7 महिन्यानंतर ती जी जागा होती ती सीपीडब्ल्यूडीच्या अंडरमध्ये रिडेव्हलपमेंटला जाणार आणि ती तोडावी लागली. माझ्या आणि सतीच्या समोर उभं केलेलं सगळं सेटअप मी पडताना पाहिलेलं आहे. आणि सेटअप मध्ये पण काय मोठा खर्च नव्हता, पण 1,30,000 तेव्हा आमच्यासाठी खूप जास्त खूप होते. जास्त होते. आम्हाला अजून आठवतं की सगळे कपाट, सगळे टेबल्स आम्ही काय केलं, सेकंड हँड कुठून OLX मध्ये शोधायचं, आपल्या साईड मधून कुठे, सगळ्यात जुगाडच होता. कारण सुरुवातीला सांगणारं कोण नव्हतं की कुठे काय मिळतं, कुठे मार्केट आहे. पण इच्छा होती की काहीतरी स्वतःचं करायचं. आता जेव्हा 7 महिन्यांनी ते सेटअप पडताना पाहिलं ना, तर मला अजून आठवतं की सगळे बेंचेस आम्ही बाहेर आणून ठेवलेत आणि ते डिमॉलिश होताना पाहिले. मग दुसऱ्या दिवशी आता काय, पोरं विचारते दादा क्लासचं काय करायचं. मग म्हटलं आता कुठे करता येईल. एक जागा दिसली शिवसेना शाखेची, म्हणजे शाखा प्रमुख गजानन पाटील आहेत, त्यांनी खूप कॉपरेट केलं. मग त्यांनी शिवसेना शाखेमध्ये जागा दिली, तिथे सेटअप चालू केलं. मग 114 विद्यार्थ्यावरून त्या सेटअपमध्ये आम्हाला 184 विद्यार्थी मिळाले. तिथे 1 वर्ष छान झालं. दुसऱ्या वर्षी त्या शाखेला सुद्धा नोटीस आली की हे सुद्धा आता पडणार आहे म्हणून, आणि तुम्हाला 6 महिन्यात खाली करायचंय. तो खूप म्हणजे वाईट अनुभव होता की मला आणि सतीशला दोघांना मी ठरलं की आता काय जॉब करायचं की काय. मग तू काय करणार, तू कुठे जॉब करणार. मग माझं आणि त्याचं नेहमी एक बोलणं होतं, तू जर सोबत असशील ना, पुन्हा काहीतरी आपण नवीन उद्योग चालू करू, काय टेन्शन नको करू. तो असणार की नाही तो सांग. त्याने सांगितलं आपण नेहमी सोबत असणार. आता तो माझा चाइल्डहुड फ्रेंड आहे, बालपणीचा मित्र. आणि मग शेवटी आम्ही तीही जागा खाली केली. आता मुंबईमध्ये छान असं किंग सर्कल स्टेशनच्या समोर एक 4 क्लासरूम एकत्र बसतील असं आम्ही सेटअप एक चालू केला. तो 2019ला मी घेतला. ऍट प्रेझेंट 100 विद्यार्थी बसेल, सगळे क्लासरूम AC आहेत, मस्त सगळं. ते घेतलं आणि सगळ्यात मोठं संकट आलं, जे अख्ख्या जगावरही देखील आलं, ते म्हणजे कोरोनाचं. त्या पूर्ण ह्याच्यामध्ये सेटअपमध्ये एवढा खर्च केला, तो खर्च आम्ही एका वर्षामध्ये नील होत आलो. आता आम्ही कमवणार आणि नवीन एक संकट तयार होतं, ते म्हणजे कोविड. माझा पुढचा प्रश्न हाच होता की सगळ्यात जास्त एफेक्ट शिक्षण क्षेत्र झालं. हो, कारण सगळं बंद झालं आणि सुरुवातीचे काही दिवस तर ऑनलाईन शिक्षण पण नव्हतं, ते काही दिवसांनी आलं. मग त्यावेळेला ते क्लासेसचं तुम्ही कसं टिकवून ठेवलं? ऍक्च्युली जेव्हा येणार होतं कोविड, ते माहितच नाही की ते इतक्या काळासाठी येणार. असं वाटलं की अरे, मोदीजींनी पण सांगितलं 15 दिवस बंद असेल. मग ते थाळी वाजवा कार्यक्रम झाले. म्हटलं आता होईल चालू. महिना गेला, 1 महिना 2 महिन्याचा रिझर्व प्रत्येक उद्योजकाकडे असतो. त्या रिझर्ववरती आम्ही तो रेंट दिला, स्टाफच्या सॅलऱ्या काढल्या. 3ऱ्या महिन्यामध्ये अफेक्टेड व्हायला लागलं, पैसेच नाही. आणि मग म्हटलं की आता आमचं सगळे ऑफलाईनच आहे, त्याच्यामुळे ऑनलाईनचा काय गंध पण नव्हता. सगळ्या क्लासेसने तोपर्यंत ना झूम ऍप डाउनलोड केलेलं, आम्हाला ते पण नव्हते माहिती. धर्मराज सर त्यांनी सतीश याला सांगितलं की आता झूम ऍपवर यावं लागेल तुम्हाला, ऑफलाईन वरून तुम्हाला ऑनलाईन येणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. तरी सुद्धा आम्ही सिरियसली नव्हतोच. म्हटलं आमचे स्टुडंट, आता आम्हाला का वाटत होतं, कारण आमच्याकडे आता 12वीची बॅच आहे ना, ती 5वी पासून आहे. 7 वर्षापासून स्टुडंट कंटिन्युअसली आमच्याकडे. म्हटलं ती कुठे सोडून जाणार. पण हा जसा काळ वाढायला लागला, लॉकडाऊनचा टायमिंग, म्हटलं आता येणं गरजेचं आहे. तर सतीशचं टेक्निकल खूप छान आहे.
त्याने खूप ते मनावर घेतलं आणि मग म्हटलं की नाही, आपण ऑनलाईन क्लास सुरू करूया. आता तो ऑनलाईनला तेवढा रिस्पॉन्ड नव्हता जेवढा ऑफलाईनला असतो. ऑफलाईनला असतो. मग त्याच्यात तेवढं भागत नव्हतं. मग आता काय करता येईल, तर आमच्याकडे ट्रायल एरर खूप होतं. जेव्हा 10वी नंतर आम्ही हे चालू केलेलं, कुठलं पेपर लाईन चालू केलेली किंवा गाड्या धुतलेल्या, नंतर मग हे पण जनता स्टोअरमध्ये किराणा मालाच्या दुकानात काम केलं. संध्याकाळी सुटल्यानंतर आम्ही डबे टाकायचो टिफिनमध्ये. मग ते टिफिन लाईनचे डबे टाकायचो ना, तेव्हा एक आयडिया होती की टिफिन कसे बनवतात, त्यात जेवण कुठलं लागतं, कुठला टिफिन कसा ओळखायचा, व्हेज नॉनव्हेज कसं द्यायचं. तो 2011चा अनुभव आम्हाला यावेळी कामाला आला. कारण लॉकडाऊन नंतर सगळे व्यवसाय बंद होते, तेव्हा जे जे व्यवसाय चालू होते तिकडचा स्टाफ घरी नव्हता जायचा. मग डब्याची रिक्वायरमेंट खूप यायची आणि लकीली माझ्या सासूबाई खूप छान जेवण बनवतात. आणि मग सतीशने ते आयडिया सुचवली की आपण टिफिन सर्व्हिस चालू करूया. मग आम्ही हेल्दी होममेड नावाने टिफिन सर्व्हिस चालू केली. त्याचं प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाचं जेवण बनवायचं काम सासूबाई करायचं, डिलिव्हरीचं काम मी बघायचो. माझ्या कधी मला बिझी असेल तर मग सतीश, असं सतीश थोडा क्लासकडे लक्ष द्यायला, मी हेल्दी होममेडकडे. आणि मला तेव्हा म्हणजे मला अजून आठवतं, जिथे इतकं छान तुम्ही बेंच सगळा क्लासरूम बनवलाय, जिथे विद्यार्थी बसायला हवेत, तिथे आम्ही टिफिन्स ठेवायचो. रोज सकाळी 20 टिफिन धुवायचो जे डिलिव्हरी करून आलेत, संध्याकाळी 20, असं दिवसाला 40 टिफिन, कधी कधी 50-60 पण व्हायचं. त्या 1 वर्षामध्ये मला अजून आठवतं, आमच्याकडे रेकॉर्ड्स पण आहेत, 8,000 टिफिन आम्ही विकले आणि ऑलमोस्ट 8 ते 9 लाखाचा बिझनेस केला. त्या बिझनेसमुळे काय झालं, आमचा क्लास वाचला सर्व्हायवल स्टेजला. तुम्ही नोटीस केलं असेल, लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये जवळपास 30 ते 40% क्लास इंडस्ट्री बंद पडली. हो. कारण सगळे रेंटल क्लासेसला सेटअप मोठा लागतो आणि हा सेटअप इझिली तुम्ही काढून नाही घेऊ शकत आणि परत तसा सेटअप मिळणं खूप मुश्किल आहे. तर बरोबर. मला असं वाटतं की आम्ही फॉर द टाइमसाठी जो सर्व्हायवल बिझनेस केला, त्याच्यामुळे आमचा क्लास वाचण्यास सर्वाइव्ह मदत झाली, झाला. सर्व्हायव्ह झाला. म्हणजे पॅरलल बिझनेसेस. पॅरलल बिझनेस आहे. तुम्हाला मूव्ह ऑन होता आलं पाहिजे, ट्राय टू समथिंग न्यू केलं पाहिजे. त्यावेळी ती गरज होती, म्हणून आम्हाला वाटलं की आम्ही ते करावं असं. बरोबर. तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये कोणकोणत्या क्लासेसना शिकवलं जातं आणि कोणकोणते विषय शिकवले जातात? येस, आम्ही 5वी ते 10वी मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाला शिकवतो आणि 11वी ते 15वी कॉमर्स सेक्शनला शिकवतो. आता हे झाले आमचं वर्ग. आता जर इतर सर्व्हिस म्हटलं तर आम्ही ग्रुप ट्युशनही घेतो, जिथे 5 ते 7 विद्यार्थी असतात. बॅच ट्युशनही घेतो की ज्याच्यामध्ये 15 ते 20 विद्यार्थ्यांची एक बॅच असते. त्याच्यानंतर मग आम्ही पर्सनल ट्युशनही घेतो की जिथे आम्ही 1 to 1 शिकवलं जातं. याच्यानंतर सगळ्यात अमेझिंग सर्व्हिस आहे ती म्हणजे जे 9th स्टँडर्ड फेल झालेत, त्यांचं मग पुढचं 10th इयर मग खराब होतं, कारण पुन्हा 9thला बसावं लागतं. बसावं लागतं. मग अशा स्पेशल केसेसमध्ये आम्हाला खूप काम करायला मजा येते, कारण हे चॅलेंजिंग काम असतं. मग 9thला एखादा फेल झालेला मुलगा आहे, त्याला आता 10th इयर परत बसायचं, त्याला बाहेरून बसावं लागतं. हो. अशा नाही म्हटलं तरी दरवर्षी 7-8 केसेस आम्ही हँडल करतो की जो विद्यार्थी 9th फेल झाला पण 10thला 57% मिळाले. ही आमची खूप अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. 1-2 तर विद्यार्थी ह्या इयरला आहेत ज्यांना शाळेचं नाव सुद्धा देखील लिहिता येत नव्हतं, शाळेचं नाव. टीचर्स पण म्हणाल्या, तुम्ही यांचं बाहेरून फॉर्म भरता, ह्यांचं गॉन केस आहे, यांना कसं जमणार. आणि ही गॉट 40%. तो स्वतः पण खुश झाले, जे आई बाबा पण आलेले. आम्हाला अजून आठवतं, सगळेजण पेढे घेऊन आले, ते पेढ्यासोबत 500 रुपये देऊन गेले. हे सर तुमच्यासाठी, तुम्ही काहीतरी खाऊ का. थोडे एजेड होते पालक. आम्ही म्हटलं का हो, तो 9th फेल झालाय, असं कसं होणार, तुमच्याकडे आला आणि तो 10 पास झाला. ही एक दाद दिले, खूप भारी वाटतं आम्हाला असं. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. ह्याच्या व्यतिरिक्त स्कूल सेक्शन व्यतिरिक्त कॉम्पिटेटिव्ह जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आता जातोय. काळाची जी गरज आहे ती म्हणजे इंग्लिश स्पीकिंग आहे, त्यानंतर स्टॉक मार्केट आहे ज्याला आपण ट्रेडिंग म्हणतो, डिजिटल मार्केटिंग, ह्या देखील सर्व्हिसेस आपण क्लासेसमध्ये देतो असं. आता कसं असतं, परत आता जे सेटल्ड कोचिंग क्लासेस जे आहेत त्यांच्या बऱ्याचशा क्लासेसच्या एंट्रन्स एक्झाम असतात की तुम्ही त्यांची ती एंट्रन्स क्लिअर करा तर तुम्हाला त्या क्लासमध्ये ऍडमिशन मिळते. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांनाच बऱ्याच ठिकाणी नॉलेज मिळतं, पण जे काही विषयांमध्ये मागे आहेत किंवा त्यांना जो पुशअप गरजेचा आहे तो मिळत नाही. मग तुमच्या क्लासची ऍडमिशन प्रोसेस किंवा हे कसं आहे? ऍक्च्युली आमच्याकडे क्लासला सगळ्यांना आपण ऍडमिशन देतो आणि ऍडमिशन प्रोसेस खूप युनिक आहे, जे आम्ही SOP पण म्हणतो किंवा आमची USP असं म्हणता येईल. कारण ऍडमिशन प्रोसेसला इतर क्लासेसमध्ये काय होतं, फक्त त्याचं नाव, डिटेल्स, आधार कार्ड नंबर आणि ऍड्रेस घेतला जातो. आपण ह्याच्यानंतरची प्रोसेस आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टुडंटला विचारतो की बाबा तुला पाढे कितीपर्यंत येतात, पाठांतर आहेत ते सांग, तुझं वाचन कसं आहे, लेखन कसं आहे, हे आम्ही तपासतो. त्याच्यानंतर तो कम्युनिकेशनमध्ये कसं आहे,
घरी स्वतःहून बोलतो की नाही बोलत. मग तो बोलत असेल तर ठीक आहे, नाही बोलत असेल तर आम्हाला कळतं की ह्याच्यावरती शिक्षणासोबत थोडं पॅरेंटिंग सुद्धा आपण केलं पाहिजे. केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला माहीत असलेले किंवा त्याला जात असलेला अवघड विषय कोणता हे आपण जाणून घेतो. मग त्या अवघड विषयामध्ये तो आता कुठल्या स्टेजला आहे, म्हणजे त्याचे मार्ग विचारतो की बाबा 40 पैकी त्याला 18-20 मिळत असेल तर हा जस्ट 50% आहे. मग त्याला आपण पुढे आणता येईल. त्याचा इझी सब्जेक्ट कुठला आहे, त्याचा आवडता विषय कुठला आहे, शिक्षणाव्यतिरिक्त त्याला कशामध्ये आवड आहे. आता हे का उपयोगाला येतं, कारण कधी कधी विद्यार्थी आहे ना अभ्यासात लक्ष देत नाही. मग अशा वेळी कळतं की नाही ह्याला हे आवडतं, मग त्याला त्या अँगलने आम्हाला ट्रीट करता येतं. त्याच्या व्यतिरिक्त मग फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, त्यांचं शिक्षण किती झालंय, ह्याच्याने आम्हाला हे कळतं की फॅमिलीमध्ये त्याला शिक्षणाचं वातावरण मिळतं की नाही, आई बाबा कुठल्या क्षेत्रात आहेत, मग त्या क्षेत्राचा त्याच्यावरती काय परिणाम पडतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आम्ही पालकांच्या अपेक्षा विचारतो की तुम्ही आमच्याकडे मुलाला 1 वर्षासाठी सुपूर्द करता, तुमच्या काय अपेक्षा आहेत त्या सांगा, त्या आम्हाला जास्त पूर्ण करायला आवडेल. मग ह्या ऍडमिशन प्रोसेसमुळे मुलगा आहे ना लवकर कळायला मदत होते. बरोबर. काही काय क्लासेसला काय होतं 2-3 महिने जातात आणि मग कळतं अरे हा असं आहे. पालक येऊन विचारतात माझा मुलगा कसा आहे, मग आम्ही सांगतो की नाही आता बघतो आम्ही करतोय. आम्हाला हे सांगायला लागत नाही. 1-2 महिन्याच्या अगोदरच ऍडमिशनलाच आम्हाला कळल्यामुळे काय होतं त्याच्यासोबत ट्रीटमेंट खूप छान करता येते आम्हाला. बरोबर. आणि त्याच्यामुळे मुलांना कधी विचार तुम्हाला शाळेत जायला आवडते की क्लासला, त्याला शाळेत जायला तर आवडतंच पण क्लासला जायला जास्त आवडतं. त्याच्यामुळे ते फार बरं वाटतं की हा बाबा आपण या क्षेत्रामध्ये खूप छान काम करतोय. तशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आम्ही हे करतो ऍडमिशन प्रोसेस. मग अशा तुमच्याकडे काही बॅचेस वेगळ्या आहेत का, की म्हणजे काही मुलांना एखादा विषय पटकन कळतो, काहींना नाही कळत, त्यांना वेगळ्या पद्धतीने आता जसं तुम्ही म्हणालात शिकवायची गरज पडती, तर मग तशा अकॉर्डिंगली बॅचेस केलेल्या जातात का क्लास वाईज नाही, बॅचेस? सगळ्यांना आधी एकत्र शिकवलं जातं बॅचेसमध्ये. त्याच्यामध्ये जर कोणाला डाऊट असेल तर मग डाऊट सॉल्व्हिंग आपण हे ठेवतो, लेक्चर ठेवतो, ज्याच्यामध्ये ते डाऊट क्लिअर होतात. त्याच्या व्यतिरिक्त पण जर नसेल तर मग जे त्या विषयाचे कन्सर्न शिक्षक असतात त्यांना बोलवतो की सर असं असं आहे. असं सगळ्यात जास्त कधी होतं एक्झाम डेजमध्ये होतं मुलांचं, की एक तुम्ही किती पण छान शिकवा, एक्झाम डेला तो टीचरचा एक हात एक सपोर्ट हवा असतो. मग आदल्या दिवशी त्या टीचरचं लेक्चर अरेंज कर, मग ते टीचर 2-3 तास त्यांना देतात की जेणेकरून एक्झाम बद्दल तुझा जो काही लास्ट पर्यंत डाऊट असतो मग ते सुद्धा क्लिअर व्हायला मदत होते. त्याच्या व्यतिरिक्त असं ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल तर मग रिव्हिजन लेक्चरमध्ये पण ते क्लिअर होतं. किंवा त्याच्यानंतर स्पेशल एखादा लेक्चर ठेवतो आपण ज्याच्यामध्ये एक्सपर्टला बाहेरून बोलवतो आपण, ते सुद्धा त्याच्यामध्ये हेल्पफुल होतं. युवा कोचिंग क्लासेस मधला एक्स फॅक्टर काय आहे? एक्स फॅक्टर सांगायचं झालं तर आम्ही स्टुडंट सेंट्रिक आहोत. म्हणजे इतर क्लासेससाठी जर विद्यार्थी एक बिझनेस म्हणून असेल तर आमच्यासाठी स्टुडंट आमचं सर्वस्व आहे, की त्याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, त्याचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे, हे आम्ही खूप प्राधान्य देतो ह्याला स्टुडंटला. त्याच्या मागचं कारण काय तर जेव्हा पालक आपल्याकडे फीस घेऊन येतात मुलांचे तर ते नुसते फीस देत नाही, तर त्यांच्याकडे एक स्वप्न असतं की माझा मुलगा मी पाठवतोय त्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, की त्याला जे काय व्हायचंय त्याच्यात तुम्ही कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. सो ती फीस नसते, ती एक जबाबदारी असते, हे आम्ही मानतो. ह्याच्यासाठीच आम्ही काय केलंय तर 15% इन्क्रीमेंट प्लॅन तयार केलाय. 15% इन्क्रीमेंट प्लॅन म्हणजे काय, की स्टुडंटने जर आम्ही सांगितलं त्या पद्धतीने जर स्टडी केलं तर त्याला अगोदर जेवढे पर्सेंटेज पडलेत किंवा मार्क मिळालेत त्यात 15% नक्की वाढ होते. खूप जणांना टेन्शन येतं की कसं शक्य आहे, तर ह्या शक्यतासाठी आम्ही काहीतरी सिस्टम बनवली, एक प्रोसेस बनवली की स्टुडंटला जेव्हा एक 1.5 ते 2 तासाची शिकवणुकी मिळाली, त्या शिकवणुकीनंतर का आम्ही काय करतो की अर्धा 1 तासाची टेस्ट ठेवतो. तो टेस्ट पेपर दिल्यानंतर पाठांतर करून घेण्यासाठी आपल्याकडे 3 ते 4 जणांची एक टीम आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, जे 10वी आणि 12वीच्या ज्या बॅचेस आहेत, ज्या बोर्डाला सामोरे जाणार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जे ठेवतो ते प्रिलिम एक्झाम. इतर ठिकाणी काय होतं 3 ते 4 प्रिलिम एक्झाम घेतो. आम्ही नाही म्हटलं तरी कमीत कमी 15 प्रिलिम पेपर्स घेतो. आता एका विषयाचे 15 प्रिलिम्स घेतल्यानंतर किंवा एका इयत्तेचे मग एका विषयाचे 15 पेपर्स होतात. आता एका विषयाचे 15 पेपर झाल्यानंतर प्रत्येक विषयाचे जवळपास 15 पेपर झाले तर मुलाचं ओव्हरऑल सगळा स्टडी कम्प्लीट झालेला असतो. अल्टिमेट काय, तुम्ही किती छान शिकवा, किती पाठांतर करा, तुमचे मार्क्स कशाने काउंट होणार आहे, तुमचं लेखी पेपर बघून. सो जोपर्यंत तो पेपरमध्ये त्याला लिहिता येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी एकदम क्लिअर नाही होत. आणि आपल्या 15 प्रिलिममुळे काय होतं, ज्याला खरंच काही येत नाही ना तो सुद्धा पासिंगला येतो, ज्याला चांगले टक्के पडलेत त्याला आणखी चांगले टक्के पडण्याला मदत होते. सो आम्ही खूप कमिटेड आहोत की आपल्या मुलांना 15% मार्क जास्तच मिळाले पाहिजे आणि ऑलमोस्ट सगळ्यांना बऱ्यापैकी मिळालेले आहेत.
सो हा आमचा एक्स फॅक्टर आहे असं मी समजतो. कोविडच्या आधीची शिक्षण पद्धती आणि नंतरची ह्याच्यात बराच फरक पडलेला हा आहे. जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे ते काहीच सेम राहिलेलं नाही, कारण कोविडच्या ह्याच्यात जे ऑनलाईन शिक्षण जे झालं शाळांच्यात असेल किंवा क्लासेसमध्ये असेल, त्यांनी मुलं खूप लॅग बिहाइंड आहेत. त्यांना जेवढं त्या एजला एक्सपेक्टेड आहे तेवढं ते पोहोचलेले नाहीयेत. मग त्याच्याशी कसं डील करता तुम्ही? हा सगळ्यात मोठा आलेला चॅलेंज आहे कोविड नंतर क्लास इंडस्ट्रीला. एक तर क्लास इंडस्ट्रीचा कणाच तुटलेला फायनान्समुळे, पण सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आलं ते स्टुडंटला सामोरं जाणं. कारण जी लोक 5वीला होती आणि तेव्हा कोविड आलं, कोविड नंतर ती लोक डायरेक्ट 8वीला आली. 8वीला आल्यानंतर आम्हाला सगळ्यात जास्त टेन्शन आलं ते म्हणजे त्यांच्या बेसिक गोष्टीच नव्हत्या त्यांच्यामध्ये. कारण शिक्षण ही कंटिन्यू प्रोसेस आहे. माणूस नेहमी शेवटपर्यंत स्टुडंट असला पाहिजे, विद्यार्थी असला पाहिजे, त्यांनी सतत शिकत राहिलं पाहिजे. इथे विद्यार्थीच 3 वर्ष शिकला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना असेल की नक्की काय घडलं असेल. त्याला वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं. काही जण तर 8वीला आल्यानंतर स्टील 5वी सारखी बिहेव करत होते. कारण ते 5वीला असताना शाळा बंद पडली, 8वीला आल्यानंतर पहिल्यांदा ते शाळा बघताय, जणू काय ते 5वी-6वीचेच विद्यार्थी आहेत. 9वीला आल्यानंतरच एक इन्सिडेंट खूप छान आहे. तुम्ही जर 9thला असाल तर विज्ञानाचे 2 प्रकार पडतात, सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2. 9वीला आलेली सगळी परत हे मॅथ्स कधी कब से 2 हो गया, तर विज्ञान कधी 2 झाले. म्हटलं अरे राजा हे आहे आम्हाला माहितच नाही. आणि हा खूप मोठा चॅलेंज होता कुठल्या क्लास इंडस्ट्रीसाठी. कारण शाळेमध्ये ना तुम्ही विद्यार्थ्याला एकदा शाळेमध्ये घातलं, त्याच्यानंतर मग शिकवणुकीनंतर तुम्ही शाळेमध्ये फक्त अपडेट घेऊ शकता. जाब विचारला जातं क्लासमध्ये की अरे ह्याला याची इम्प्रुव्हमेंट काय नाही. तेव्हा कळलं यांचे रायटिंग पासून ते रीडिंग पासून सगळ्या बेसिक गोष्टी मिसिंग होत्या. आणि हा खूप मोठा चॅलेंज आहे क्लास इंडस्ट्रीसाठी. आता मी काय करतो, आजही असे 10वीला विद्यार्थी आहेत ज्यांना शाळेचं नाव लिहिता येत नाही, स्वतःचं नाव लिहिता येत नाही, वाचता येत नाही. मग पहिला आम्ही काय करतो, त्याला थोडंसं एक्स्ट्रा बोलवतो. तुझी शाळा दुपारी आहे तर सकाळी थोडे 2 तास ये, लिखाण वाचन कर, बेसिक बेसिक गोष्ट करतो. त्याला लिहाय वाचायला आलं ना तर मग 15% मार्क वाढवण्याची जबाबदारी पूर्ण आमची. मग ते नसेल तर मग थोडं प्रॉब्लेम होतो, पण आम्ही आमचे 100% नक्की प्रयत्न करतो. सो कोविडमुळे ऑनलाईन एज्युकेशन खूप छान आलं, पण गुगल आहे, पण गुगल गुरुजी नाहीये हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण इथे समोर बसलेला शिक्षक शिकवतोय तरी विद्यार्थ्याला प्रॉब्लेम आहे. ते ऑनलाईन मध्ये कसं होणार ते हे जास्त कळल्यामुळे इंडियामध्ये तरी अजून त्याला वेळ लागणार आहे सगळ्या गोष्टी, कारण स्टुडंटचा जो बेसिक लेवल आहे तोच क्लिअर नाही. सो कोविड, प्री कोविड आणि आफ्टर कोविड, पोस्ट कोविड मध्ये खूप फरक आहे. तुम्ही काय प्रिफर करता, ऑनलाईन की ऑफलाईन? अजून तरी मला नेहमी वाटतं की ऑनलाईन जर करायचं असेल तर त्या एज्युकेशन बद्दल आपल्याला बेसिक गोष्टी क्लिअर असतील तर ऑनलाईन घेणं खूप छान. पण जर ते क्लिअर नसेल तर मग ऑफलाईनच जाणं पाहिजे. कारण गुरु जेव्हा हात धरून बोट धरून शिकवतो, समोर येऊन सांगतो, ती मजा वेगळी असते. आता ड्युरिंग द लॉकडाऊन मध्ये मी पण डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला, नाहीतर स्टॉक मार्केटिंगचा कोर्स केला. पण ह्याच्यामध्ये मला कळलं, कारण थोड्या बेसिक गोष्टी क्लिअर होत्या. परत ऑनलाईन कोर्स केल्यानंतर मी पण ऑफलाईन कोर्स केल्यानंतर कळलं रे ऑफलाईन मध्ये आणखी भारी सांगते. सो तुम्ही किती ऑनलाईन म्हणालात, पण मग तेवढं मग तुम्हाला डिसिप्लिन ते व्हिडिओ फॉलो करावे लागतील, ते सगळे व्हिडिओज बघावे लागतील, अटेंड करावे लागतील, घरी जाऊन तेवढे प्रॅक्टिस करावी लागेल घरच्या घरी. ते जर असेल तर ऑनलाईन छान आहे, नाहीतर मग ऑफलाईन शिवाय ती मजा नाही असं. आता खूप कोचिंग क्लासेस हे खूप ठिकाणी उघडलेले, खूप ठिकाणी आहेत. म्हणजे घरगुती क्लासेस आहेत, त्याच्यानंतर खूप सेटल्ड आणि नामांकित असे जे म्हणतो तसे कोचिंग क्लासेस आहेत. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये रेसमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही तुमच्या क्लासेसचं मार्केटिंग कसं करता ऍज अ बिझनेसमॅन? ऍज अ बिझनेस म्हणून जे इतर क्लासेस वाले करतात तसं आम्ही पण पॅम्पलेट, पोस्टर, फेसबुक ऍड, इंस्टाग्राम आहे, रील्स बनवतो, असं वेगळ्या गोष्टी करतो. पण ह्या सगळ्यांमध्ये क्लासेस प्रमोट करण्या व्यतिरिक्त आम्हाला असं नेहमी वाटतं की ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही जे जे काही चांगलं शिकलोय ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचावं. म्हणून मग आम्ही काय करतो, फायनान्शियल लिटरसी हा एक प्रोग्राम आम्ही अरेंज केलाय, ज्याच्यामध्ये मुलांना स्कूलमध्ये आपण पैशाबद्दलचं कुठलं शिक्षण दिलं पाहिजे, कुठलं नाही, पालकांनी मुलांशी कसं वागलं पाहिजे. मग आम्ही काही पॅरेंटिंग व्हिडिओज वरती सुद्धा काम करतो, कॉन्टेंट वरती. असे वेगवेगळे कॉन्टेंट जे लोकांमध्ये वेल एडिशन करते. तुम्ही ऍडमिशन नंतर घ्या, आज जे ऍडमिशनला कोणी आला आम्ही सांगतो त्याला जरा बसू द्या, त्याला कम्फर्ट होऊ द्या, त्याला इकडे बरं वाटलं तर तो आणखी छान शिकेल. तर आम्हाला असं वाटतं की स्टुडंटच स्टुडंटला आणतो. पहिली गोष्ट, ह्या गोष्टी खूप घडल्यात आमच्यासोबत की एका विद्यार्थ्याला अरे मला आवडलं तर आम्ही ह्याला पण येतो, तो माझा मित्र आहे. असं घरगुती क्लास असलेला क्लास आता खूप मोठा होत गेला. आम्ही आमच्या विभागामध्ये एक छान
फुल टाइम काम करणारे पहिले क्लासेसवाले असं. बरं. सो इतर क्लासेसवाल्याकडे जसा जो भांडवल आहे ऍडव्हर्टायझिंगसाठी किंवा कस्टमर एक्विजिशन बोलतो पण ज्याला कस्टमरला आणतायत, तो भांडवलाच्या अभावामुळे, अभाव असं नाही म्हणतायत, पण जेन्युनिटी, तुम्ही जेव्हा ऍडव्हर्टायझिंग करतात सगळ्याच गोष्टी खऱ्या दाखवतात असं नाहीये. पण मग आम्हाला नेहमी वाटतं की आमचे रिझल्ट बोलतात, स्टुडंटला आलेला युजर एक्सपिरियन्स सांगतो की तो आणखी जास्त स्टुडंटला आणू शकतो असं. सो आम्ही सध्या तरी हेच सगळं करतोय. आता तुमच्याकडे तुम्ही म्हणालात तुमचा एक स्टाफ आहे, मग त्या स्टाफला विशेष ट्रेनिंग वेगळं असं दिलं जातं का? तुम्ही म्हणजे बीएड असेल किंवा जे काही टीचिंगशी रिलेटेड कोर्सेस आहेत तसेच शिक्षक घेता का तुम्ही वेगळं ट्रेनिंग प्रोव्हाइड नाही, करता? टीचिंगच्या रिलेटेड गोष्ट कशी असते, ज्यांना स्कूलमध्ये चान्स नाही ना मिळालेलं शिकवायला, तेच क्लास ओनर आहेत. तुम्ही कधी पण नोटीस करा. आणि माझं एक नेहमी स्लोगन आहे, अ गुड टीचर कॅनॉट बी अ क्लास ओनर इज अ गुड टीचर. सो एक चांगला शिक्षक ऑलवेज तुम्हाला तो हे दिसणार, एक क्लास ओनर नेहमी तुम्हाला चांगला शिक्षकच दिसणार का? त्याचं एक स्वप्न असतं टीचिंग करण्याचं स्कूलमध्ये, पण ते नाही मिळत. तो ते सगळं स्वप्न त्याच्या स्वतःच्या स्टार्टअपमध्ये पूर्ण करत असतो. आणि मग त्याला नेहमी वाटतं की आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला जोपर्यंत वाव, अमेझिंग, आउटस्टँडिंग वाली फिलिंग होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला आपण शिकवत राहावं. कधी कधी विद्यार्थी पण कंटाळतात जेव्हा क्लास ओनर शिकवतो. मग आम्ही नेहमी विचार केला आपल्याकडे येणारे शिक्षक पण हौशी पाहिजे. मग पहिले तर आम्ही त्याचं एज्युकेशन क्रायटेरिया बघतो, त्यांना विचारतो की तुम्ही काय शिकवता. आता जे शिक्षक म्हणतात आम्हाला पर आरचे आम्हाला एवढे पाहिजेत, मग शक्यतो आम्ही त्यांना नाही विचारत. म्हटलं पुढे कंटिन्यूस नाही करत. मला मुलांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायला आवडतं म्हणून मी शिकवते, मला मजा येते. मग असे जर शिक्षक असेल तर मग लॉंग टर्म करता येतो. तर आमच्याकडे रेश्मा मॅम म्हणून जे संस्कृत शिकवतात गेल्या 6 वर्षापासून, छाया मॅम म्हणजे सायन्स शिकवतात, किरण सर आहेत 4-4 वर्षापासून आहेत. म्हणजे 16 पासून ते आता 8 वर्षामध्ये ऑलमोस्ट 6-6 वर्ष कंटिन्युअस आपल्याकडे शिक्षक आहेत. सो सगळेजण, काही स्कूलला प्रोफेसर आहेत त्यांनाही आपण घेतो. तुम्ही मगाशी विचारलं की मुलांकडून करून घेण्यासाठी जो नॉन टीचिंग स्टाफ आहे तो कसा, त्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंगचे प्रोग्राम करतो की आम्हाला वर्गात कसं हवंय, आम्हाला पाठांतर कसं करून घ्यायचंय, ह्या सगळ्या गोष्टी ट्रेनिंग त्यांना दिली जाते, जेणेकरून विद्यार्थ्याचं पाठांतर करून घेण्यासाठी. आता 4 वर्ग आहेत, मी 4ही वर्गांना मी नाही जाऊ शकत, पण मग आमची जी टीम आहे ज्याला मी शॅडो टीम म्हणतो, ती हे सगळं करण्याचं काम करते असं. आता शिक्षण क्षेत्रात एखाद्याला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, फक्त कोचिंग क्लास असं नाही, त्याच्यामध्येही बरेच ट्रेंड आहेत. आता काउन्सिलिंग हा एक वेगळं खूप नवीन ट्रेंड येतोय किंवा सेक्टर नवीन शिक्षण क्षेत्राला पॅरलल. तर मग त्यासाठी काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही उद्योग कुठलाही उभं कराल तर पहिलं तुमची आयडिया क्लिअर हवी आहे. सुरुवातीला आयडिया कोणाचीच क्लिअर नसते. तुम्हाला आवडतं काय ते माहिती असणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठल्या स्टेजला आहात. जर तुम्ही शिकवणुकीच्या स्टेजला आहात तर तुम्ही सुरुवातीला आहात तर तुम्ही घरापासून सुरू करू शकता. ट्रायल अँड एरर बेसिससाठी तुम्ही 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी, आम्ही इंटरव्ह्यूला नेहमी विचारतो तुमची स्टार्टिंगची अचिव्हमेंट काय, जेणेकरून मग ते टीचर सांगतात 1-2 विद्यार्थ्यांना काहीच येत नव्हतं, मी त्यांना शिकवायला लागले, त्यांना छान टक्के पडले, आज ते छान क्लासला आहेत, बरं वाटतं आम्हाला पण. मग तुम्ही तुमचं स्टेज कुठले ते समजणं फार गरजेचं आहे. सुरुवात तुम्ही म्हणाल तर मग नक्की स्टार्टिंग स्टेज आहे, तर तुम्ही घरातून चालू करू शकता. पहिली गोष्ट ते 3 ते 4 वर्ष आधी तुम्ही नोकरीचा तो अनुभव घेतला पाहिजे. त्यातनं बिझनेसचे सगळे फंडे तुमचे क्लिअर पाहिजेत, खास कळले तुम्हाला कळले पाहिजेत, माहिती असले पाहिजे, जेणेकरून काय होतं तुम्हाला मग व्यवसाय करताना मग तो जड जात नाही असं. आणि जे काही आमच्याकडनं चुका झाल्या त्या मग हे करण्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं मेंटॉरिंग असणं गरजेचं आहे. सुरुवातीला मेंटॉर नसतो कारण तो अफोर्डेबल नसतो, पण थोडंसं आपल्यापेक्षा कोणी आपलं हितचिंतक असेल तो जरी सोबत असला तरी फार बरं होतं. बाकी राहिला प्रश्न भांडवळाचा, तर तुम्ही प्रयत्न केलेत ना तर भांडवल आपोआप उभं राहतं. फक्त तुमच्याकडे जिद्द पाहिजे काही ना काहीतरी करायची. आणि सुरुवातीला जुगाड, मुंबईकरांचा हा एक पॅरल वर्ड आहे, व्यवसाय करायचा तर तुम्हाला जुगाड करावे लागणार. आणि असंच होतं कारण आम्ही व्यवसाय करताना सगळ्या वस्तू सेकंड हँड आणलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये ते सेटमध्ये बसायच्याच नाहीत मापामध्ये. तर माझं आणि सतीचं नेहमी म्हणणं असतं कधी रे आपण नवीन घेऊ. आणि आज तो क्षण आलेला आहे की आम्ही आता नवीन सगळं घेतो. 10वी झाल्यानंतर वया स्वस्तात मिळाव्यात म्हणून 5 मित्र आम्ही एकत्र वया घ्यायला मस्जिद बंदरला जायचो, जिथे होलसेलमध्ये मिळते. का तर एकत्र उचललं तर बल्क बाईंगमध्ये कमी होईल. ती आमची परिस्थिती कुठे आहे. आणि ह्याच वर्षी क्लासेसमध्ये आता मी ह्या वर्षी 2000 वया वाटपचा कार्यक्रम पण घेतला. तेव्हा मी स्टेज शेअर करताना मला सतीशला ते पटकन डोळ्यात पाणी आलं की आपली सुरुवात बघ ना कशी झाली, की आपण
5-10 रुपये वाचवण्यासाठी मस्जिद बंद राहायचो का तर बल्कमध्ये वया बाईंग करायला. आज आपण होतकरू विद्यार्थ्यांना वया वाटप करतोय स्वतः. हा जो प्रवास आहे हा हेच सांगतो की तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला मार्ग मिळत जाणार. असं तो सगळ्या होतकरू विद्यार्थ्यांना किंवा उद्योजकांना आम्ही नेहमी म्हणतो, मराठी असतील कोणी असेल त्याच्यामध्ये तो जो हे आहे ना, म्हणजे हे आहे काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे ना, इनफ. बाकी सगळे मार्ग तुम्हाला मिळणार. फक्त तो ती खुमखुमी पाहिजे काहीतरी करण्याची. बरोबर. दॅट्स इट. असं. आता शिक्षण क्षेत्राचं असं म्हणलं जातं की कॉमन वाक्य की शिक्षण क्षेत्राचं बाजारीकरण झालेलं आहे, की म्हणजे नुसते पैसे काढले जातात, त्या क्वालिटीचं शिक्षण दिलं जात नाही. तर ह्याच्यावरती तुमचा काय व्ह्यू आहे? ऍक्च्युली काय होतं, पालक सगळे ना सेटअप बघतात आणि मेन एज्युकेशन बघत नाही. तुम्ही खूप आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा बघाल किंवा प्रायव्हेट स्कूल बघाल, तिकडे विचारलं जातं की स्कूलमधून काय देणार, तर पहिली लिस्ट आहे युनिफॉर्म, हे देव, ट्रे अरेंज करू, नॉलेज ते तुम्हाला क्लासमधून मिळेल असं म्हटलं जातं. म्हणजे काय की शिक्षण सोडून बाकी सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि पालकांच्या डोळ्यात पण पहिलं तेच दिसतं. तुम्ही आल्याला बघा, छान फर्निश सेटअप असेल, एसी लागली असेल, एक छान इंग्रजीमध्ये कोणतरी बोलणार, तिथेच पालक काय म्हणणार, तुम्ही सांगाल ती फी द्यायला तयार. ऍक्च्युअली त्याला शिकवलं जातं का ते नाही बघितलं जात. मग मुळात म्हणायचं काय की शिक्षणात किती हे दिलंय, भर दिलाय ते बघणं फार महत्वाचं आहे. सो कुठलंही स्कूल, कुठलंही कॉलेज, कुठलेही क्लासेस वाईट नाही. विद्यार्थी त्याला कसं अडॉप्ट करतो आणि तुम्ही काय बघून तिकडे जाता ते खूप महत्वाचं आहे. आम्ही पालकांना कितीतरी विद्यार्थी डायरेक्ट ऍडमिशन येतात, पैसे घेतात, पैसे घेऊन येतात, फॉर्म भरतात, पैसे देतात. आम्ही पैसे घेताना पण म्हणतो पहिलं पालकांना घेऊन ये. ते म्हणतात का बरं? म्हटलं नाही, तुमचा मुलगा कोणाकडे जातोय, त्याचा ऍटमॉस्फिअर काय, तो कुठल्या वातावरणात शिकतोय, ती जागा कशी आहे, तिकडे कोण येतं शिकवायला, दॅट इज मस्ट इम्पॉर्टंट. आणि हे जर आलं तर मग पालक सुद्धा फ्री होतात की नाही, माझा मुलगा ज्यांच्याकडे सोपवलाय तो योग्य व्यक्ती आहे. असं तर मला असं वाटतं की बाजारीकरणाचा हा मुद्दा आहे ना, तिथं बघितला पाहिजे की फक्त भरपूर मोठी फी म्हणजे चांगलं शिक्षण, हे समीकरण नाहीये. खूप असे जे पोटतिडकीने खरंच जेन्युअनली शिकवतात तिकडे मग काय होतं, ते खूप दुर्लक्षित होतात. बरोबर. असं आहे. सो पालकांनी हा मुद्दा बघणं फार गरजेचं आहे. आता मला हे विचारायचं की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या क्लासेसला कुठे बघता? आता आम्ही शिक्षण क्षेत्रातून सुरू केले. आपण जर बघितलं असेल की इंडियन जे एज्युकेशन सिस्टम आहे ते थेअरीवरती खूप भर देतं. प्रॅक्टिकल नाही बघत, केस स्टडी नाही, प्रोजेक्ट वर्क नाही. आपल्याकडे प्रोजेक्ट कसं आहे, रोल नंबर 1चा जो प्रोजेक्ट आहे तो रोल नंबर 7चा सेम प्रोजेक्ट घेणार, सही करणार, डम करून ठेवणार. त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय शिकलात हे समजत नाही. हे जर तुम्ही आता आमच्या नियर बाय धारावी एरिया, सगळे फॉरेनर तिकडे व्हिजिटला येतात. का बरं येतात? छोट्या छोट्या उद्योगांचं धारावी हब आहे. ते केस स्टडीसाठी येतात. एवढ्याशा सेटअपमध्ये हे मॅन्युफॅक्चर कसे करतात, यांचा लेबर कॉस्टिंग किती आहे, मटेरियल किती उचलतात, काय जोरदार केस स्टडी आहे. मग ही पद्धती मला खूप आवडली आम्हाला. तर मी तेच म्हटलं की आपल्याकडे शिक्षण व्यवस्था कशी आहे, जी फक्त डिग्री देते, नॉलेज देत नाही. आणि नॉलेज कधी येतं? बाय प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकल. आणि ह्याच्यासाठी मग आम्ही प्लॅन केलं की आपण फक्त शैक्षणिक शिक्षण नाही द्यायचं, त्या शैक्षणिक शिक्षणाचा उपयोग रिअल लाईफमध्ये कुठे करता येईल. मला नेहमी आमचे एक सीपीटीचे एक्झाम होतं, सीची एंट्रन्स एक्झाम, त्याच्यामध्ये एक सरांनी सांगितलं ते तुम्ही जे शिकताय ना तो प्रत्येक पान 500 रुपयाचा आहे. त्या प्रत्येक पान जर तुम्ही शिकलात त्यात पैसे मिळणार आहेत असं समजून शिकला तर खरंच पैसे मिळतील. आणि अभ्यास शिक्षण हे असं आहे, त्या सुरुवातीला चांगला अभ्यास केला की त्यात सरस्वती दिसते. तो अभ्यास जर चांगला झाला की त्या सरस्वतीचं रूपांतर आपोआप लक्ष्मीमध्ये पण होतं. इतकं भारी शिक्षण व्यवस्था आहे किंवा शिक्षणाची ताकद आहे. सो मला असं नेहमी वाटतं की आमचं आता पुढचं विजन हेच आहे की शिक्षणासोबत आम्ही आता त्याचा रिअल लाईफ यूज कसं करायचं त्याच्यावरती प्रोग्रामिंग करतोय की हा बाबा मी हे शिकलोय, ह्याचा उपयोग कुठे होतं, मग ते कसं करणार. ते मुलांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह कोर्सेसवर जास्त आहे. तुम्ही बघा ना, आता जॉब कुठल्या बेसिसवर दिलं जातं, त्याचं इंग्लिश स्पीकिंग कसं आहे, कम्युनिकेशन स्किल कसं आहे, त्यानंतर मग त्याला डिजिटलाइज काय येतं की नाही, अदर कोर्सेस केले की नाही. मग फक्त शिक्षण आणि जॉब मिळत नाहीये. आणि कॉर्पोरेटला माणूस कसा पाहिजे, एक व्यक्ती 8 जणांचं काम करणारा पाहिजे, मल्टी टॅलेंटेड. आता इकडे बीकॉम झालेले आहेत आणि त्यांना नीट स्टेपलर मारता येत नाही किंवा फायलिंगला हे करता येत नाही, पंचिंग करता येत, उलट पंचिंग करतात काही. म्हणजे मग कळतं की अरे हे पढे-लिखे आहेत पण ते पढे-लिखे गवार आहेत. आपल्याला चांगला विद्यार्थी प्लस सुसंस्कृत विद्यार्थी घडवायचा असेल तर ह्याच्यासाठी आम्ही प्लॅन केलं. म्हणून आम्ही एज्युकेशन सोबत स्किल कोर्सेसवर खूप जास्त भर देतोय. आणि हे स्किल कोर्सेस जर मर्ज केलं
तर आम्ही नेहमी म्हणतो आमचा 10वीचा विद्यार्थी आणि इतर कुठल्या क्लासेसचा 12चा विद्यार्थी मेंटॅलिटी सेम. आमचा 12वीचा विद्यार्थी इतर कुठल्या क्लासचा 15वीचा विद्यार्थी. का? कारण ज्या गोष्टी आम्हाला 15वीला कळल्या त्या मी 11वी 12वीलाच इनपुट करण्याचा प्रयत्न करते मुलांमध्ये. सो आमचं 5 वर्षाचं विजन हेच आहे की स्किल कोर्सेसवर खूप जास्त फोकस करणं. कारण विद्यार्थी फक्त शिकला नाही पाहिजे, तर त्याला चांगल्या जॉबसाठी काय लागतं ते त्याला देणं आम्ही आमची गरजेचं आहे. जबाबदारी समजतो. थँक्यू सो मच तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात.